जिल्हा परिषदेमध्ये आलोय. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं हे दालन आहे. 11 वाजून गेले, ऑफिस टाइम संपलाय आणि साहेबच नाहीयेत. साहेब बहुतेक घाबरले. दाखव. नेहमी असाच कारभार असेल यांचा बहुतेक. साहेबांचं ऑफिस समोर आहे. नाही ना साहेब नाही. कोणी नाहीये का इथं कक्षा अधिकारी? कुठे गेले साहेब? किती बोलवा ना पटदेशीने. टाइम झाला ना ऑफिसचा, चालू झालं टाइम ऑफिस. असू द्या ना, पेपर असले मग काय झालं, इथं हजेरी तर लावावं लागेल ना. बसून घ्या साहेब. नाही, हे माझं उत्तर आहे. नोटीस पण दाखवलं, उत्तर पण दाखवलं. हे उत्तर. ही नोटीस. बहुतेक घड्याळ महाग आहे साहेबांचं. बसून घ्या सगळे, बसून घ्या. हा फोन याच्यावरून इंस्टाग्रामला जा की. इंस्टाग्रामचे लोक म्हणतील फेसबुक वरती सगळं चालतंय. ही आहे आपल्या देशामधल्या सरकारी कार्यालयांची अवस्था, जिथं अधिकारी टायमिंगला हजर नसतात, वरनं सांगतात इकडे गेलो होतो तिकडे गेलो होतो. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्याला नोटीस दिली होती, त्या नोटिसीला प्रत्युत्तर देण्यासाठी आपण इथं पोहोचलो. 11चा टाइम होता, सरकारी कार्यालय चालू व्हायचा टाइम, आणि आताच्या टाइम मध्ये साहेब त्यांच्या खुर्चीवरती नाहीयेत आणि तुम्ही म्हणता मी बोलतो. ह्या प्रशासनाच्या विरोधात का नाही बोलायचं? त्यांनी एक सोबत 3 नोटीस पाठवल्या. पहिल्या दिवशी घेऊन आले, त्यानंतर हम्म 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 आता एक गोष्ट सांगू ना, इथं लक्षात घ्या. व्हिडिओ बघितला, माझ्यासारखा व्हिडिओ बनवणारे हजारो लोक आहेत. नोटीस फक्त मला पाठवली. बरं, मी लोकांचे म्हणजे ज्यांनी याच्यावर रिसर्च केलाय त्यांचा मुद्दा मी पटवून देत होतो लोकांना, माझं मतच नव्हतं. मग कोणीतरी यांना क्लर्कने व्हिडिओ दाखवला साहेबांना, त्यानंतर साहेबांनी म्हटले दे नोटीस पाठवून, आपलं टार्गेट पूर्ण होणार नाही अशा न्यूज आल्यावरती. म्हणजे हे फक्त टार्गेट पूर्ण करायला या खुर्च्यांवरती बसलेले आहेत का? जनतेसमोर सत्य समोर आणल्यानंतर गोष्टी करायला पाहिजेत ना, पण सत्य न दाखवता हे फक्त मनमानी कारभार करतात आणि सरकारने दिलेलं टार्गेट पूर्ण करायचं काम करतात. बहुतेक गार्डी सेलचं काहीतरी टार्गेट दिलं असेल कंपनीने, एवढं उडवायचंय आणि त्या हिशोबाने यांचं काम चालू आहे. हे विशेष गोष्ट आहे. एवढा टाइम झाला तरी साहेब नाही. बरं, हे व्हिडिओ बघतात
व्हिडिओ बघतात, हे व्हिडिओ बघितल्यावर नोटीस पाठवली पळून गेले. बघितला व्हिडिओ टायमिंग आहे म्हणतो तुझं पण टायमिंग दिला तुझ्या यावेळी हजर राहा स्वतः हजर राहायला काय अवघड आहे. जो टाइम गेला त्यांच्यावर पहिले शिस्त बांधायची कारवाईसाठी त्यांचे एक आपण तक्रारी अर्ज करूया. हम्म. सकाळी येऊन गेलते का नाही आलेलेच नाही शिस्तभंगाची कारवाई होते ना यांच्यावर. कारवाईसाठी तक्रार अर्ज नाही द्यायचा. आलेत ते नाही साहेबांना भेटल्याशिवाय मी जाणार नाही, मी इथून उठणार नाही. त्यांना त्यांना काय म्हणावं, जेवढ्या तत्परतेने कागदपत्रे दाखवा. त्यांनी इथं लिहिलंय का? आपण ते बोर्डाचा पेपर चालू आहे ना, शिक्षण विभागाचा पेपर चालू आहे ना. महाराष्ट्र अधिकारी कधीपासून स्क्वॉड मध्ये राहायला माहिती घ्या आम्हाला त्याचं काही कागदपत्र द्या ना, किती तिथे गेलेले, किती वेळासाठी त्यांना तिथं पाठवले, किती वेळाने ते येणार आहे. दाखवा ना, नियम दाखवा आम्हाला. नाही तर शिस्तभंगाची तक्रार आम्ही आता करतो लगेच साहेबांवरती. त्याचा पाठपुरावाही करणार. सकाळी येत असतील ना तुम्ही आजची तारीख द्या. नाही नाही तुम्ही सकाळी इथं येऊन जायला त्यांना काल काही तसं ऑर्डर आली होती का, उद्या तुम्ही या भारी पथकाचा वगैरे काहीतरी त्याची रिसूट वगैरे असेल ना बरं, आता भारत तुमचं, पथकाला त्यांच्या email fee राहिले, वगैरे, 3 पेपर फक्त त्यांच्या झाले. clerk असेल, त्यांच्याकडे लागली असेल तर त्याचं ऑर्डर येते. फिरते रजिस्टर असेल ना, फिरते रजिस्टर साहेबाला नसतं. बायोमेट्रिक नाही पण ऑर्डर आली असेल ना की आज तुम्हाला कशी उत्तरं देत आहेत साहेब? तुमच्या गळ्यामध्ये राहा महाराष्ट्र शासनाचं ऑर्डर झाली. ऑर्डर दाखवली. त्यांना असं जर पहिलं पूर्वनियोजित असेल अशा गोष्ट तर मग आजची डेट दिली कशी तुम्ही बोल ना. नाही, मी ह्यांना बोललोच नाहीये. मी ह्यांना फक्त उत्तरं देण्यासाठी आधीच सांगितलं होतं. मी तिथल्या ज्यांनी माझ्याकडे नोटीस घेऊन आले होते त्यांना सांगितलं होतं मी तिथून उत्तर घेऊन येतो. त्यांनी उत्तरच मागवलं नाहीये. हे डायरेक्ट म्हणताय का कायदेशीर कारवाई करू. माझं म्हणणं तर ऐकून घ्यावं लागेल ना. हा, डायरेक्ट नोटिसीत लिहिलंय कायदेशीर कारवाई करण्यात येईल. म्हणजे काय म्हणतात, हे शासनाचा आधार वापरून जर आपल्यासारख्याला नोटीस पाठवतायत तर आपण आपल्या नोटीसला आता त्यांनी कागदपत्री जर यांना letter पाठवलं असतं तर तिथं त्यांनी माहिती नसतं. ही जी नोटीस दिली आहे ना, याच्यामध्ये काय म्हणतात ना, अन्यथा आपल्या विरोधात शासकीय नियमानुसार उचित कायदेशीर कारवाई करू. पण त्याच्या आधी नाही त्याच्यावरती आधी लिहायला पाहिजे ना की तुमचं म्हणणं मांडा. हा, नोटीस कशी असते, डायरेक्टली लिहिलंय. तुम्ही आज बोलवलं होतं ना. नाही पण साहेबांनी येणारच नाही. आजची डेट दिली कशी? तुमची जर नोंदवलं असेल ना. आता लिहिताय का? एवढा वेळ लागतंय का? मी बोलवलंच नाहीये. त्यांनी डायरेक्ट म्हणले ते काढा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करू. म्हणणं मांडा म्हणलेच नाही. काल परवा आले असेल, तुमची जर नोंद- म्हणणं मांडा म्हणायला पाहिजे ना. हा, सर्वेंटर मोठ्या अधिकाऱ्यांचं. नाही, म्हणजे म्हणजे यांना लागू होतं का नाही माहित नाही. मोठे अधिकारी म्हणजे आणि हे काय देतात का नाही माहित नाही आपल्याला, ते कन्फर्म करा. अल्टर मिनिस्टर यांना लागू होतं. दैनंदिनी असेल ना. नाही ते ना दैनंदिन- कर्मचारी लेवलच्या लोकांसाठी असतं. हे त्याच्यात येतात का नाही त्याबद्दल आपण दैनंदिनी तर असेल ना. हा, दैनंदिनी तर असेल ना. नाही त्यांच्याकडे आवक जावक त्यांची हा. जर ड्युटी त्या स्पॉटला लागलेली आहे तर ते आवक जावक नोंदीत त्यांचा जो क्लार्क असेल त्याच्याकडे आलं असेल ना इंटिमेशन, ते कोणत्या इंटिमेशनच्या आधारे तिथे गेले फोनवर तर नाही करू शकत. त्यांना लिहायचंय, तयार करून द्या. तयार करून द्यायचंय. देतो म्हणतायत. मी 9 वाजता, सॉरी 8:30 वाजता घरून. जवळ आहे, 100 किलोमीटर आहे. नाही, आपण टाइम चुकवत नाही कधीच, आजपर्यंत कधीच नाही. मी सांगितलं ना, मी सांगितलं ना, नगर सिटीमध्येच असते ना फक्त राहायला. मी म्हणलं ना की ह्या टाइमला पोहोचतोय. तुम्ही पोहोचतो. पोहोचले ना तुम्ही. गाडी चालवणाऱ्याला नाही झालं तर मी बसतो स्वतः, पोहोचणार. आपण जर एखादा टाइम पंक्च्युअलिटी पाहिजे माणसामध्ये. हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी अशा गोष्टी करतायत. म्हणजे टार्गेट कोणते कम्प्लीट करा, लोकांच्या हिताचे कामाचं टार्गेट पूर्ण करा ना. हे लोकांना अडचण आणण्याचे कोणते टार्गेट आहेत तुमचे? ही कोणती पद्धत नवीन सुरू झाली?
देशात काय हुकुमशाही चालू लागली काय? हुकुमशाही आहे, प्युअर हुकुमशाही आहे. बरं ठीक आहे, नोटीस दिली तर स्पष्ट लिहायचं की बाबा तुमचं याच्यावर म्हणणं काय मांडा, त्यानंतर आम्ही हे केलं असतं. डायरेक्ट कायदेशीर कारवाई, डायरेक्ट. आज कुणाला कारवाई करायची? घाबरलेत. हा बोला ना, बोला. मी प्राथमिक शिक्षक म्हणून हा 2000 साली माझा ऍक्सिडेंट झाला होता. इंडियन सिमेंट्स कंपनीमध्ये होतो. हा हा तर मला ऍक्सिडेंट झाल्यावर कानाला मार लागला. हा तर मला नगर सिव्हिलनी हा आणि इंडियन सिमेंट्स कंपनीने पत्र देऊन मला ससूनला पाठवलं. हा हा कानाची पोत तुझी किती कमी झाली डाव्या कानाची, उजव्या कानाने मला ऐकू मला 80%च दिली. हम्म. पत्र आहे का याच्यावर? जिल्हा परिषद 2000 सालाचं हा हा केस पेपर आहे. हा हा हे इंडियन सिमेंट्सनी कंपनीने पत्र आणि जिल्हा हम्म. आरोग्य अहिल्यानगरचं पत्र हम्म. ससूनला. हम्म. हा. त्याच्यानंतर मग अप्रशिक्षित अपंग म्हणून हा, प्राथमिक शिक्षक हम्म. आणि त्यावेळेस प्राजक्त लोंगरे आणि देशमान्य न्याय यांच्या सहीने मला हे केलं. हम्म. सस- मला नाही ऑर्डर दिली कायमस्वरूपीची. हम्म. आणि आणि नंतर मला पडताळणी करायला लावली 12ला हम्म. पारनेर पंचायत समिती पारनेरला असताना. हम्म. राहुरीला असताना ऑनलाईन प्रमाणपत्र सादर केले हम्म. कर्णदोष म्हणून. हम्म. हे पहा, हम्म. हे ससूनचं पत्र हम्म. सर्टिफिकेट हे नगर सिव्हिलचं त्रिस्तरीय हम्म. सर्टिफिकेट. हम्म. हे ससून औंधचं ऑटोमॅट्रिक 88% नाही ते 60% त्यांचं ते ग्राफ असतो. ग्राफ असतो. हा. नंतर हे ऑनलाईन सर्टिफिकेट हम्म. नगर सिव्हिलचं हम्म. कर्णदोष आहे बरं का सर. हम्म. आणि हे ऑनलाईन Disability. भारत सरकारचं Disability. एवढे आयडी. हम्म. आणि ते मला काय म्हणतात साहेब आता हम्म. या जिल्हा परिषदचे हम्म. आपलं गट शिक्षण अधिकारी हम्म. संतोष रामन लष्करे, हम्म. मोबाईल नंबर बरोबर, हम्म. साल बरोबर, शाळा बरोबर, हम्म. काय आहे, अस्ति व्यंग्य. हा, तारीख कधीची, 3 महिन्याचा खेळ आहे बरं का सर. 3 पत्र अधिकाऱ्यांचे. हम्म. हे 1/12/25. हा. हे पहिलं पत्र. 2 नंबरचं हम्म. उपसंचालक आरोग्य हम्म. हा कपिल आहे. हम्म. ते काय म्हणतात, हम्म. तू अल्पदृष्टी, हम्म. हे बघ तू नाशिकला तपासायला आहे. हम्म. अल्पदृष्टी लष्करी संतोष आहे. हम्म. 2 पत्र झाली. हम्म. हे 3रं पत्र. हम्म. हे आत्ताचं पत्र आहे. हम्म. तपासल्यानंतर ते म्हणतात तू असती म्हणजे हम्म. नेमकं. कर्णदोष आहे. हम्म. अपॉइंटमेंट कर्णदोष. हम्म. हा. शिवसाहेब मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांची सही, हम्म. बरोबर. भंडारी साहेबांची सही. ते काय म्हणतात, हम्म. पहा. अल्पदृष्टी कर्मचारी. मग आता पुढे नाही मागे इथलाच आहे, आयल्यानगरचीच आहे. नाही, बाहेर हे असे कारभार जर यांच्या हातात जर असला, इथं अल्पदृष्टी दिलंय आणि इथं कर्णबधिर दिलंय. नाही कर्णबधीर नाही दुसरं नाव आहे. सॉरी. दुसरं नाव आहे. 4 अधिकाऱ्यांची 4 पत्र. आणि तो मित्र आहेत ना, म्हणजे त्याच्यावरच पात्र आहेत ना. कर्णदोष हा. नियुक्ती आहे ना माझी. माझं त्यांचं काय म्हणणं आहे? मला काल सध्या कुठल्या शाळेत होय? मालकूप पारनेर पारनेर तालुक्यात आहे हा. ना? बरं बरं काल म्हणजे मीडियाला सगळ्यांना सांगितलं, म्हणजे मीडियावाल्यांना त्याच्यात आमचे नाव छापून आले. मला 23% आपण भास्कर पाटीलला भेटले सगळ्यांना भेटलो, काय म्हणले भास्कर? डेप्युटी शिवणला भेटलो. हा हा ते ते म्हणतात प्रिंट मिस्टेक झाली असेल. प्रिंट मिस्टेक एका ह्याच्यात पत्रात झाली असेल. 4 पत्र. नियुक्त पत्र आहे ना. हे नियुक्त पत्र आहे. ठीक आहे, हे नियुक्ती पत्र आहे ना. मग आता तुम्ही सस्पेंडेड आहे, निलंबित. होणार आहे. म्हणजे होणार आता आहे. ड्युटीला आहेत तुम्ही. आज ड्युटीला आहे. हा. पण तुम्ही येणार म्हणून मी अच्छा. तुम्हाला फोन केला. म्हणलं कुठेतरी न्याय भेटेल. बोलूया आपण साहेब. किती दिल्यावर मी सांगितलं ना त्यांना, मला किती दिलं? बहुविकलांग करा, मी सर्टिफिकेट देतो. नाही किती दिल्यावर माझी ऑर्डर येऊन म्हणून
40%च्या पुढे पाहिजे म्हणून. नाही मला किती दिले किती दिले मग काय आता काय करणार किती द्यायचे पैसे त्यांना तेच चाललंय हा? पैसे दिलेत का आतापर्यंत नाही नाही. काय करायला द्यायचे सर शिक्षकांना काय आहे? सांगा ना खडू चोरायचा का आम्ही सांगा का मुलांचा तांदूळ खायचा अवस्था आहे. मी बोलतो साहेबांशी बसा थोडं मी आहे तुमचं बोला बस कर. नाही, नाही, मी गोरे या कार्यालयामध्ये ह्यांना दैनंदिनी मागवली साहेबांची दैनंदिनी मागविल्यानंतर बी साहेबांची दैनंदिनी आहे नाही उत्तर द्यायला कोणच तयार नाहीये ज्याला प्रश्न विचारताय ते ततमम करताय आणि यांच्या गळ्यामध्ये बिल येतं महाराष्ट्र शासन अधिकारी म्हणून हे काय कामं करत असतील सामान्य जनतेचे आणि याच्याबद्दल बोललं की नोटिसा पाठवतात बरं नोटीस पाठवायला यांना किती वेळ लागला 3 माणसं नोटिसा घेऊन येतात 3 जागेवरून नोटिसा येतात 3 आणि इथं त्यांच्या समोर आलं की साहेब पळून जातात ही आहे महाराष्ट्र शासन आणि हा आहे महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि हे आरोग्यासाठी काम करताय जिथं कंटिन्यू इमर्जन्सी नावाची गोष्ट असते विचार करायची गोष्ट आहे आता कार्यालयात उत्तर देण्यासाठी कोणीच जबाबदार व्यक्ती नाही म्हणजे कोणताही जबाबदार कर्मचारी पण नाहीये आणि आता ऑर्डर एखादी तयार करत असतील ते हा आता लिहिता येते दैनंदिनी हा असावी. असे कदाचित हे असं काहीतरी असेल चालू. अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी असतात प्रशासन अधिकारी असतात ते कुठे आहेत? कोणतरी असं नाही ना त्यांना सीओ या पटेल या. त्यांचा चार्ज नाही पण ना काय म्हणतात ना उपजिल्हा आरोग्य अधिकारी आहे, असतो ना उपजिल्हा नाही परंतु अतिरिक्त आरोग्य अतिरिक्त अधिकारी असतो प्रशासन अधिकारी असतो तो पण शासनाचा असतो कोणती आणि काय झालेलं आहे कंत्राटी याच्यामुळे अभियानामुळे फार अवघड झालं अकरा ते 1 हे आता तिथे हजर आहेत का पण काय माहिती विचारावं पारनेरला लागेल. आहेत ते महात्मा फुले विद्यालय बाळवणी नाही आहे सेंट झेवियर हायस्कूल आहे हे जे ना हे साहेब इकडे पारनेर. हे सोमवारी बाळवणीला 9 तीनला बाळवणीला आहे. रेच्या हायस्कूलला शुक्रवारी पारनेर रेच्या हायस्कूलला 13 पारनेर हा इथून किती आहे पारनेर 20-25 किलोमीटर आहे फक्त भाळवणीला ते रेची शाळा आहे ना. जे सेंटर आहेत ना त्या सेंटरवरती कॉन्टॅक्ट करू ना हा, त्या सेंटरवरती आहे का बघा बरं कोण नंबर भाळवणी